नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न इथे पाहणार आहोत। परिसर अभ्यासावर आधारित हे आजचं लेक्चर असणार आहे। इयत्ता 5वीचं जे इतिहासचं पुस्तक आहे त्यालाच आपण परिसर अभ्यास सुद्धा म्हणतो, तर त्यावर आधारित काढलेले क्वेश्चन आज आपण इथं घेणार आहोत। या क्वेश्चना व्यतिरिक्त एक सुद्धा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येणार नाही, कारण पूर्ण चॅप्टर यामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। प्रश्न संच 1 आहे। असाच मी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी अशा इयत्तेच्या पूर्ण इयत्तेचे क्वेश्चन मी घेणार आहे। आज आपण पाहूया इयत्ता 5वीच्या इतिहासावर आधारित प्रश्न। तर बघा, पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे। ऑप्शन बघा, अ इतिहास, ब भूगोल, क वास्तुशास्त्र, ड यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र होय। त्यानंतरचा प्रश्न पहा, व्यवहारांच्या सोयीसाठी डॅश डॅश हे भाग पाडलेले आहेत। तर ऑप्शन बघा, अ भूगोल, ब आहे भाषा, क आहे काळ, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क काळ। व्यवहाराच्या सोयीसाठी आपण डॅश डॅशचे भाग पाडलेले आहेत, तर काळाचे भाग पाडलेले आहेत। करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर क। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, इतिहास केवळ डॅश डॅश आधारे लिहिला जात नाही। तर ऑप्शन बघा, अ भावनेच्या, ब कल्पनेच्या, क आशेच्या, ड संकल्पनेच्या। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब कल्पनेच्या। इतिहास केवळ कल्पनेच्या आधारावर लिहिला जात नाही, ब। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी डॅश डॅश ही इतिहासाची साधने आहेत। ऑप्शन बघा, अ प्राचीन वस्तू, ब आहे नाणी, क आहे ताम्रपट, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर। हे सर्व आपल्याला इतिहासाची साधने म्हणून सांगता येतील। प्राचीन वस्तू असू किंवा वास्तू असू, त्याचप्रमाणे नाणी असू, हे नाणी असं आहे, नाणी आणि ताम्रपट असू, ही सर्व इतिहासाची साधने आहेत। त्यानंतरचा प्रश्न पहा, इतिहासाच्या साधनांचे प्रकार डॅश डॅश हे आहेत। ऑप्शन बघा, अ मौखिक, ब भौतिक, क आहे लिखित, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर। हे सर्व प्रकार आपल्याला इतिहासाच्या साधनांचे सांगता येतील। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, इसवी हा शब्द डॅश डॅशशी संबंधित आहे। तर कशाशी संबंधित आहे? ऑप्शन बघा, अ मोहम्मद पैगंबर यांच्याशी, ब येशू ख्रिस्त, क वासुदेव, ड गौतम बुद्ध। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब येशू ख्रिस्त यांच्याशी संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य अभिषेकाच्या वेळेला डॅश डॅश या वर्षी डॅश डॅश या शकाची सुरुवात केली। ऑप्शन बघा, अ 1771 साली इसवी सनाची, ब 1674 मध्ये राज्याभिषेक शकाची, क आहे अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य अभिषेकाच्या वेळेला 1674च्या यावर्षी राज्य अभिषेक शक ह्या शकाची सुरुवात केलेली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश आणि डॅश डॅश या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत। ऑप्शन बघा, अ शालिवाहन शक, ब आहे विक्रम संवत, क आहे अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर। म्हणजे शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत। त्यानंतरचा प्रश्न पहा, डॅश डॅश यांच्या स्थलांतरामुळे हे हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली। ऑप्शन बघा, अ येशू ख्रिस्त, ब मोहम्मद पैगंबर, क वर्धमान महावीर, ड गौतम बुद्ध। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब मोहम्मद पैगंबर यांच्या स्थलांतरणामुळे हिजरी या कालगणनेची सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, भारतातील पारशी बांधव डॅश डॅश या पद्धतीने कालगणना करतात। तर कोणत्या पद्धतीने? ऑप्शन बघा, अ हिजरी, ब शालिवाहन शक,
क शहेनशाही, ड विक्रम संवत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क शहेनशाही या पद्धतीने भारतातील पारशी बांधव ही कालगणना करतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून इतिहासाच्या काळाची डॅश डॅश टप्प्यात विभागणी केली. तर ऑप्शन बघा अ प्रागैतिहासिक काळ, ब ऐतिहासिक काळ, क व ब बरोबर, ड अर्वाचीन काळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क व ब बरोबर. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून इतिहासाच्या काळाची प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ या 2 टप्प्यात विभागणी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. कालमापन करण्यासाठी डॅश डॅश या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो. ऑप्शन बघा अ कॅलेंडर, ब आहे घड्याळ, क आहे वर्ष, ड आहे कार्बन 14. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड कार्बन 14 या वैज्ञानिक पद्धतीचा वापर कालमापन करण्यासाठी वापरतात. तर त्यानंतरचा प्रश्न पहा. आपण वापरतो ती दिनदर्शिका डॅश डॅश या सणावर आधारलेली आहे. ऑप्शन बघा अ हिजरी सण, ब इसवी सण, क आहे शालिवाहन सण, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब इसवी सण या सणावर आधारलेली आहे आपण जी दिनदर्शिका वापरतो ती. त्यानंतरचा प्रश्न पहा. कार्बन 14 ही पद्धत डॅश डॅश या शास्त्रज्ञांनी शोधली. ऑप्शन बघा अ विलार्ड लिबी, ब अल्बर्ट आइन्स्टाईन, क जेम्स हिक्की, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने कार्बन 14 ही पद्धत शोधलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पाण्यामध्ये सर्वप्रथम एकपेशीय सजीव निर्माण झाली, त्यांना डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा अ परजीवी, ब आहे आदिजीवी, क आहे एकजीवी, ड आहे अमिबा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब अधिजीव. पाण्यामध्ये सर्वप्रथम एकपेशीय सजीव निर्माण झाला त्याला आपण अधिजीव असं म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न पहा. डॅश डॅश या शब्दाचा अर्थ सतत व संत वेगाने होणारा बदल असा आहे. ऑप्शन बघा अ क्रांती, ब उत्क्रांती या शब्दाचा, क आंदोलन या शब्दाचा, ड काळ या शब्दाचा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब उत्क्रांती या शब्दाचा अर्थ सतत व संत वेगाने होणारा बदल. त्यानंतरचा प्रश्न पहा. उत्क्रांतीची कल्पना डॅश डॅश या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केली. ऑप्शन बघा अ विलार्ड लिबी, ब अल्बर्ट आइन्स्टाईन, क जेम्स हिक्की, ड चार्ल्स डार्विन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीची कल्पना स्पष्ट केली. त्यानंतरचा प्रश्न पहा. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील अधिक प्रगत टप्पा म्हणजे डॅश डॅश प्राणी होय. तर ऑप्शन बघा अ सस्तन प्राणी, ब अंडज प्राणी, क पक्षी वर्ग, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सस्तन प्राणी हे पृष्ठवंशीय प्राण्याच्या वर्गातील अधिक प्रगत टप्पा आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न. सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतात पण डॅश डॅश आणि डॅश डॅश हे सस्तन प्राणी अंडी घालतात. सस्तन प्राणी आहेत म्हणजे अपवाद आहेत, ते पिल्लांना जन्म देत नाहीत तर ते डायरेक्ट अंडे घालतात. तर ऑप्शन बघा अ प्लॅटिपस, त्यालाच आपण बदक चोच असं म्हणतो, ब अंटेटर तर मुंगी खाऊ असं म्हणतो, क आहे अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. प्लॅटिपस आणि अंटेईटर हे 2 सस्तन प्राणी अंडी घालतात, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मानव सदृश्य वानर म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन बघा ॲप वानर, ब होमो इफेक्ट्स, क होमो हॅबिलिस, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ॲप वानर हे मानव सदृश्य वानर होय. त्यानंतरचा प्रश्न पहा. ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज या ग्रंथाचे लेखक डॅश डॅश हे आहेत. ऑप्शन बघा अ लुई लिकी, ब विलार्ड लिबी, क आहे चार्ल्स डार्विन, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड चार्ल्स डार्विन यांनी ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. आदी मानवाने हाताचा वापर करून डॅश डॅशची निर्मिती केली. ऑप्शन बघा अ भांड्याची, ब आहे हत्यारे, क आहे घरे, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ब आदी मानवाने हाताचा वापर करून हत्यारेची निर्मिती केली. त्यानंतरचा प्रश्न पहा.
हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन बघा अ ॲप मानव, ब होमोसेपियन, क कुशल मानव, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क कुशल मानव म्हणजेच हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव. त्यानंतरचा प्रश्न पहा. कुशल मानवांच्या अस्तित्वाचा पुरावा डॅश डॅश व डॅश डॅश या आफ्रिका देशात मिळाला. तर ऑप्शन बघा अ टांझानिया केनिया, ब टांझानिया झिम्बाब्वे, क केनिया दक्षिण आफ्रिका, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ टांझानिया आणि केनिया या दोन आफ्रिका देशामध्ये कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला आहे. नावं लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न पहा. कुशल मानवाचा शोध लुई लिकी या शास्त्रज्ञाने लावला व डॅश डॅश त्याला हे नाव दिले. तर त्यांनी कोणतं नाव दिलं? तर ऑप्शन बघा अ होमोसेपियन, ब होमो इरेक्ट्स, क आदिजीव, ड आहे होमो हॅबिलिस. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड होमो हॅबिलिस असं नाव लुई लिकी या शास्त्रज्ञाने कुशल मानवाच्या शोधानंतर दिलेलं आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न. डॅश डॅश हा मानव समूहाने राहत होता. तर कोणता मानव? ऑप्शन बघा अ होमो हॅबिलिस, ब होमो इरेक्ट्स, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब होमो इरेक्ट्स हा जो मानव आहे तो समूहाने राहत होता. त्यानंतरचा प्रश्न पहा. होमो इरेक्ट्स या मानवाचे अवशेष डॅश डॅश या खंडात सापडले. ऑप्शन बघा अ आफ्रिका, ब आशिया, क युरोप, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे होमो इरेक्ट्स या मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया, युरोप या तिन्ही खंडात सापडलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा. शक्तिमान मानवाला डॅश डॅश असेही म्हणतात. मानव आहेत. ऑप्शन अ होमो इरेक्ट्स, ब नील अंडरथल मानव, क होमोसेपियन, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब नील अँडरथल मानव असं सुद्धा शक्तिमान मानवाला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न पहा. जर्मनी देशात डॅश डॅश या ठिकाणी डॅश डॅश या मानवाचे अवशेष सापडले. तर ऑप्शन बघा अ नेडरथल होमो इरेक्ट्स, ब मुनिच आदिमानव, क नेडरथल किंवा नेडरथल मानव, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क नेडरथल आणि नेडरथल मानव या मानवाचे अवशेष तिथे सापडलेले आहेत. ऑप्शन क हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न पहा. नेंडरथल मानवाचे खालील वैशिष्ट्ये आहे. ऑप्शन बघा अ तो गुहेमध्ये राहत असे, ब भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे बनवली होती त्या मानवाने, क गारगोटीची दगडे एकमेकावर मारून अग्नी निर्माण केला, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे या मानवाने हे सर्व कार्य केलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा. नेंडरथल मानवाचे खालीलपैकी एक वैशिष्ट्य चुकीचे आहे. ऑप्शन बघा अ नेंडरथल मानव जुजबी आवाज काढून संवाद साधत होता. नेंडरथल मानवाचे खालीलपैकी एक वैशिष्ट्य चुकीचे आहेत. तर ऑप्शन बघा अ नेंडरथल मानव जुजबी आवाज काढून संवाद साधत होता, ब तो मृत व्यक्तींना दफन करून हत्यारे व प्राण्यांची शिंगेही त्यांच्यासोबत दफन करत होता, क ऑप्शन आहे हा मानव चित्रेही काढत असे, ड आहे हा मानव काळाच्या ओघात समूहाने आफ्रिका खंडातून स्थलांतर केले या मानवाने. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क हा मानव चित्रे काढत असे हे वैशिष्ट्य त्याचं चुकीचं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. डॅश डॅश व डॅश डॅश हे मानव युरोपमध्ये बरोबरीने वागत होते. ऑप्शन बघा अ बुद्धिमान मानव, ब शक्तिमान मानव, क आदिमानव, ड अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब बरोबर. म्हणजे बुद्धिमान मानव व शक्तिमान मानव हे मानव युरोपमध्ये बरोबरीने वागत असे. त्यानंतरचा प्रश्न पहा. होमोसेपियन या मानवाला युरोप खंडात डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन बघा अ
क्रोमॅनॉन, ब होमो इरेक्टस, क शक्तिमान मानव, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क क्रोमॅनॉन मानव किंवा क्रोमॅनॉन युरोप खंडात एक क्रोमॅनॉन असे म्हणून ओळखले जायचे. त्यानंतरचा बघा प्रश्न, डॅश डॅश हा मानव कामाच्या गरजेनुसार हत्यारे व अवजारे बनवत असे. तर ऑप्शन बघा अ होमो इरेक्टस, ब नेंडरथल, क आदिमानव, ड होमो सेपियन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड होमो सेपियन हा मानव कामाच्या गरजेनुसार हत्यारे व अवजारे बनवत असे. त्यानंतरचा प्रश्न पहा, बुद्धिमान मानवाचे खालील वैशिष्ट्ये आहे. ऑप्शन बघा अ बुद्धिमान मानवाचे स्वर यंत्र पूर्णपणे विकसित झाले होते, ब त्याला लवचिक जीभ लाभली, क विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देता येऊ लागले, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. बुद्धिमान मानवाचे हे सर्व वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यानंतरचा प्रश्न पहा, डॅश डॅश हा मानव दृश्य वस्तूंचे आकलन व मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊन त्यांचा उच्चारही तो करू शकत होता. तर कोणता मानव होता? ऑप्शन बघा अ बुद्धिमान मानव, ब शक्तिमान मानव, क आदिमानव, ड आहे होमो इरेक्टस. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ बुद्धिमान मानव हा मानव दृश्य वस्तूचे आकलन व मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊन त्यांचा उच्चारही तो करू शकत होता. त्यानंतरचा प्रश्न पहा, आधुनिक मानव म्हणजे डॅश डॅश हा होय. तर ऑप्शन बघा अ होमोसेपियन, ब होमो इरेक्टस, क होमो सेपियन्स, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क होमो सेपियन म्हणजेच आधुनिक मानव होय. त्यानंतरचा बघा प्रश्न, डॅश डॅश व डॅश डॅश हे आधुनिक मानवाचे पूर्वज होते. तर ऑप्शन बघा अ शक्तिमान मानव, ब बुद्धिमान मानव, क अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे आधुनिक मानवाचे पूर्वज होते. त्यानंतरचा बघा इथे एक मुद्दा दिलेला आहे, मोठा मेंदू असलेल्या मानवाचा चढता क्रम. होमो हेबिलियस हा मोठा मेंदू, त्यापेक्षा थोडा छोटा होमो इरेक्टस, त्यानंतर नेंडरथल मानव, त्यानंतर होमो सेपियन, नंतर होमो सेपियन सेपियन हे असं आहे. म्हणजे डबल सेपियन सेपियन आहे. अशा प्रकारे मोठा मेंदू असलेला मानवाचा असा चढता क्रम इथे सांगितलेला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, हत्यारांचे आकार व प्रकार यावरून अश्मयुगाचे डॅश डॅश कालखंड पडतात. तर कोणकोणते? ऑप्शन बघा अ पुरा अश्मयुग, ब आहे मध्य अश्मयुग, क आहे नवाश्मयुग, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग हे सर्व हत्याराचे आकार व प्रकार यामुळे पडणारे अश्मयुगाचे कालखंड आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा, ताठकण्याचा मानवाने बनविलेली डॅश डॅश व डॅश डॅश ही हत्यारे प्रमाणबद्ध होती किंवा होत. तर कोणकोणते? ऑप्शन बघा अ हातकुराड, ब फरशी हत्यार, क अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क हातकुराड व फरशी हत्यारे. म्हणजे हातकुराड आणि फरशी हत्यारे हे हत्यारे प्रमाणबद्ध होते. कुणी? ताठकण्याच्या मानवाने बनवलेली ही हत्यारे. त्यानंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात पुराश्मयुगचे अवशेष येथे डॅश डॅश सापडले. तर कोठे सापडले महाराष्ट्रात? ऑप्शन बघा अ नाशिक गंगापूर, ब चिरकी नेवासा, क अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे नाशिक गंगापूर चिरकी नेवासा या ठिकाणी महाराष्ट्रात पुराश्मयुगाचे अवशेष सापडलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा, पुराश्म युगातील मानवाचे अवशेष मध्य प्रदेशातील डॅश डॅश या नदीच्या काठी सापडले. ऑप्शन बघा अ सिंधू, ब महानदी, क नर्मदा, ड आहे पूर्णा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर पुराश्म युगातील मानवाचे अवशेष मध्य प्रदेशातील नर्मदा या नदीच्या काठी सापडलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा, पूर्व अश्मयुगातील हत्यारे डॅश डॅश होती. ऑप्शन बघा अ ओबडधोबड, ब सुटसुटीत, क आधुनिक, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. तर पुरा अश्मयुगातील हत्यारे ओबडधोबड होती. त्यानंतरचा प्रश्न पहा,
भारतात डॅश डॅश या ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळाले. तर ऑप्शन बघा अ मध्य प्रदेश भीमबेटका इथे, की गुजरातमधील लांगनाज इथे, क महाराष्ट्रातील जळगाव इथे, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे या सर्व ठिकाणी भारतात मध्याश्मयुगातील अवशेष सापडलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा, नवा अश्मयुगात डॅश डॅश व डॅश डॅश ही नित्याची जीवन पद्धती झाली. तर ऑप्शन बघा अ शेती पशुपालन, ब शिकार हत्यारे, क शेती शिकार, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ शेती पशुपालन हे नित्याची जीवन पद्धती नवाश्मयुगात झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार व वातावरणातील बदल यामुळे डॅश डॅश प्राणी नष्ट होऊ लागले. तर ऑप्शन बघा कोणते, अ डायनासोर, ब मॅमोथ, क वाघ, ड हरिण. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब मॅमोथ. हे प्राणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरील झालेली शिकार आणि वातावरणातील बदल यामुळे नष्ट होऊ लागले. ऑप्शन ब याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, नवाश्मयुगातील मानवाची जीवन पद्धती डॅश डॅश या काळातील मानवाच्या जीवन पद्धतीपेक्षा भिन्न होती. तर ऑप्शन बघा अ पुराश्मयुग, ब मध्याश्मयुग, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे नवाश्मयुगातील मानवाची जीवन पद्धती पुराश्मयुग व मध्याश्मयुग या काळातील मानवाच्या जीवन पद्धतीपेक्षा भिन्न होती. त्यानंतरचा प्रश्न पहा, डॅश डॅशची सुरुवात ही नव्या युगाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. तर ऑप्शन बघा अ शिकार, ब मासेमारी, क शेती, ड आहे हत्यारं. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क शेतीची सुरुवात ही नव्या युगाचे महत्त्वाचे आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचं बघा 50चा प्रश्न, रानटी पशु मांसाळविण्याची खालील एक पायरी नाही. तर नाही विचारले तुम्हाला. ऑप्शन बघा अ रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे, ब रानटी जनावरांना माणसासोबतचे वळण लावणे, क रानटी जनावरांचे दूध दुभते काढणे, ड रानटी जनावरांच्या शर्यती लावणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड रानटी जनावरांच्या शर्यती लावणे. हे याची पायरी नाही किंवा रानटी पशु मांसाळविण्याची पायरी आपल्याला नाही म्हणता येईल. त्यानंतरचा बघा प्रश्न, डॅश डॅश हा मांसाळलेला पहिला प्राणी होय. ऑप्शन बघा अ गाय, ब शेळी, क कुत्रा, ड मेंढी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क कुत्रा हा मांसाळलेला पहिला प्राणी होय. त्यानंतरचा प्रश्न पहा, 11,000 वर्षापूर्वीचे शेतीचे पुरावे प्रथम डॅश डॅश व डॅश डॅश या देशात सापडले. ऑप्शन बघा अ अमेरिका, ब्राझील, ब इंग्लंड, फ्रान्स, क इस्रायल, इराक, ड वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क इस्रायल आणि इराक या देशात 11,000 वर्षापूर्वी शेतीचे पुरावे सापडलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन क याचं उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रामुख्याने शेती डॅश डॅश करत असत. तर ऑप्शन बघा अ स्त्रिया, ब पुरुष, क समूहाने, ड वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ प्रामुख्याने शेती स्त्रिया करत असत. त्यानंतरचा प्रश्न पहा, शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून लोक डॅश डॅश व डॅश डॅशची आराधना करू लागले. ऑप्शन बघा अ निसर्गशक्तीची, ब देवदेवतांची, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून लोक निसर्गशक्तीची आणि देवदेवतांची आराधना करू लागले. त्यानंतरचा प्रश्न पहा, शेतीची कामे, पाण्याचे वाटप, गावाचे संरक्षण या कामामुळे डॅश डॅश ही व्यवस्था उदयाला आली. ऑप्शन बघा अ जाती व्यवस्था, ब कृषीप्रधान व्यवस्था, क समूह जीवन, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब कृषीप्रधान व्यवस्था ही उदयाला आली. शेतीचे कामे, पाण्याचे वाटप, गावाचे संरक्षण या कामामुळे. त्यानंतरचा प्रश्न पहा, डॅश डॅशच्या वापरामुळे नवा अश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली. तर ऑप्शन बघा कशामुळे अ मीठ,
ब सोने, क अन्नधान्य, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. मिठाच्या वापरामुळे नवा अश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली. त्यानंतरचा प्रश्न पहा. गावातील डॅश डॅश व डॅश डॅशच्या वाटपासंबंधीची व्यवस्था सुरळीतपणे चालविण्यासाठी नियम केले गेले. तर ऑप्शन बघा अ व्यापार, ब साधन संपत्ती, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे गावातील व्यापार व साधनसंपत्तीच्या वाटपासंबंधीची व्यवस्था सुरळीतपणे चालविण्यासाठी नियम केले गेले. त्यानंतरचा प्रश्न पहा. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला डॅश डॅशची घरे बांधली जात. तर ऑप्शन बघा अ माती, ब कुडाची, क दगडाची, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा प्रश्न पहा. पुराणवस्तूच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी डॅश डॅश या नेत्रियुग पद्धत वापरली. ऑप्शन बघा अ थॉमस एडविन, ब कॅमरॉन रूट, क ख्रिश्चन थॉमस, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क ख्रिश्चन थॉमसन या नेत्रियुग पद्धती वापरलेली आहे. कशासाठी? पुराणवस्तूच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा धातू सर्वप्रथम मानवाने वापरायला सुरुवात केली. तर कोणता धातू? ऑप्शन बघा अ सोने, ब लोह, क पित्तळ, ड तांबे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड तांबे हा धातू सर्वप्रथम मानवाने वापरायला सुरुवात केली. त्यानंतरचा प्रश्न पहा. चाकाचा शोध डॅश डॅश या युगात लागला. ऑप्शन बघा अ ताम्रयुग, ब लोहयुग, क पाषाण युग, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ताम्रयुग. चाकाचा शोध हा ताम्र या युगात लागलेला आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. नोंदी ठेवण्यासाठी डॅश डॅशचा वापर प्राचीन काळी होत असे. तर ऑप्शन बघा अ सांकेतिक खुणांचा, ब चिन्हांचा, क आहे अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. त्या काळी सांकेतिक खुणा आणि चिन्हांचा वापर करून आपण नोंदी ठेवत असत. त्यानंतरचा प्रश्न पहा. व्यापारातील भरभराट हे डॅश डॅश व डॅश डॅश होण्यामागचे कारण आहे. ऑप्शन बघा अ संस्कृती उदय, ब विकास, क आहे अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. संस्कृती उदय आणि विकास हे दोन्ही कारणे व्यापारातील भरभराटास महत्त्वाचे आहेत किंवा भरभराट होण्यास कारणीभूत आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा. नागरी संस्कृतीचा पाया नवाश्म युगातील डॅश डॅशवर आधारलेला आहे. ऑप्शन बघा अ व्यापारावर, ब कृषी संस्कृतीवर, क समूह जीवनावर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब कृषी संस्कृतीवर आधारलेला आहे नागरी संस्कृतीचा पाया नवाश्म युगातील. त्यानंतरचा प्रश्न पहा. खालील ठिकाणीपैकी संस्कृती उदयाला आलेली नाही. कोणत्या ठिकाणी संस्कृती उदयास आली नाही? ऑप्शन बघा अ मेसोपोटेमिया, ब इजिप्त, क भारतीय उपखंड, ड ऑस्ट्रेलिया. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड ऑस्ट्रेलिया या ठिकाणी संस्कृती उदयास आलेली नाही. त्यानंतरचा प्रश्न पहा. मेसोपोटेमिया संस्कृती डॅश डॅश व डॅश डॅश या दोन नद्याच्या मध्ये विकसित झालेली आहे. ऑप्शन बघा अ सिंधू झेलम, ब टायग्रिस युफ्राटिस, क नाईल ॲमेझॉन, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर टायग्रिस युफ्राटिस या ज्या दोन नद्या आहेत त्यामध्ये विकसित झालेली आहे मेसोपोटेमिया संस्कृती. त्यानंतरचा प्रश्न पहा. टायग्रिस युफ्राटिस या नद्या डॅश डॅश देशातून वाहतात. ऑप्शन बघा अ तुर्कस्तान, ब सिरिया, क इराक, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर वरील सर्व बरोबर. तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या सर्व देशातून टायग्रिस आणि युफ्राटिस या नद्या वाहतात. त्यानंतरचा प्रश्न पहा. मेसोपोटेमियामध्ये डॅश डॅश नगरे होती. ऑप्शन बघा अ ऊर, ब उरुक, क निपूर, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड ही सर्व नगरे मेसोपोटेमिया या ठिकाणी होती. त्यानंतरचा प्रश्न पहा.
चीनमधील डॅश डॅश या नदीच्या खोऱ्यात प्राचीन संस्कृती उदयास आली. ऑप्शन बघा अ हो यांग हो, ब यागत्से, क ब्रह्मपुत्रा, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ हो यांग हो या नदीच्या खोऱ्यात प्राचीन संस्कृती चीनमध्ये उदयास आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती डॅश डॅश ही होय. तर ऑप्शन बघा अ मेसोपोटेमिया, ब नाईल संस्कृती, क हडप्पा संस्कृती, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतीय उपखंडातील डॅश डॅश ही प्राचीन शहरे प्रसिद्ध होती. ऑप्शन बघा अ हडप्पा, ब मोहनजोदडो, क अ व ब बरोबर, ड अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे हडप्पा आणि मोहनजोदडो ही प्राचीन शहरे भारतीय उपखंडात प्रसिद्ध होती. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतातील डॅश डॅश या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले. तर ऑप्शन बघा अ गुजरातमधील लोथल येथे, ब राजस्थानमधील कालीबंगन येथे, क धोलावीरा येथे, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड या सर्व ठिकाणी म्हणजे वरील सर्व बरोबर. या सर्व ठिकाणी आपल्याला हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा, हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्ये खालीलपैकी आहेत. ऑप्शन बघा अ रस्ते एकमेकांना समांतर व काटकोनात छेदणारे होते हडप्पा संस्कृतीतील. त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीत धान्याची प्रचंड कोठारे होती. त्याचप्रमाणे सांडपाण्याची झाकलेली गटारे होती. ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीची सांगता येतील. त्यानंतरचा प्रश्न पहा, हडप्पा संस्कृतीतील लोक डॅश डॅशची पूजा करत. ऑप्शन बघा अ मातृदेवताची, ब पशुपतीची, क अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोक मातृदेवता आणि पशुपतीची पूजा करत असत. त्यानंतरचा बघा प्रश्न, प्राचीन संस्कृतीत डॅश डॅश हे खेळ प्रसिद्ध होते. ऑप्शन बघा अ शिकार, कुस्ती, ब धनुर्विद्या, गायन, क अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ शिकार आणि कुस्ती ही प्राचीन संस्कृतीत प्रसिद्ध असलेले खेळ होते. त्यानंतरचा प्रश्न पहा, इजिप्तमध्ये डॅश डॅश नावाचा बुद्धिबळ सारखा खेळ प्रसिद्ध होता. ऑप्शन बघा अ सोंगट्या, ब सेना, क पट, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब सेना त्या नावाचा बुद्धिबळ सारखा एक खेळ प्रसिद्ध होता. कोठे? इजिप्तमध्ये. त्यानंतर पहा, प्राचीन संस्कृतीत डॅश डॅश ही वाद्य होती. ऑप्शन बघा अ बालाग, ब सारंगी, क झांजा, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे बालाग, सारंगी आणि झांजा ही सर्व वाद्य प्राचीन संस्कृतीमध्ये होती. त्यानंतरचा प्रश्न पहा, नर्तिकेचे कांस्य मूर्ती डॅश डॅश या ठिकाणी मिळाली. ऑप्शन बघा अ इजिप्त, ब मोहनजोदडो, क मेसोपोटेमिया, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब मोहनजोदडो येथे नर्तिकेची कांस्य मूर्ती मिळालेली आहे. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ब. अशा प्रकारे इयत्ता 5वीच्या इतिहासावर इतके प्रश्न मी काढलेले आहेत. तसेच प्रत्येक इयत्तेचे मी ते घेणार आहेत. लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही करा आणि कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.